जय शिवराय. व्यवसाय म्हणजे पूर्णपणे एक प्रकारची जबाबदारी आहे, स्वतःची, व्यवसायाची आणि फॅमिलीची सुद्धा. पूर्णपणे एक रिस्पॉन्सिबिलिटीचं म्हणजे ते काम आहे. पण इतरांना बघून सहजासहजी असं होतं की अरे, व्यवसाय खूप साधा आणि सरळ सोपा आहे. कारण इतरांनी जेव्हा व्यवसाय करतात तेव्हा आपण फक्त बघत असतो आणि आपल्याला ते सहज आणि सोपा वाटत असतो. पण जेव्हा आपण प्रत्यक्षात व्यवसायामध्ये उतरतो तेव्हा व्यवसाय साधा आणि सोपा कधीच नसतो हे रिअलाईज होतं. मग आपलं मराठी माणसाचं होतं काय, आपल्यामध्ये चिकाटीची कमतरता राहते. मानसिकरित्या आपण स्टेबल नसतो. आपली मनाची चंचलता जास्त असते. आपलं ठाम मत नसतं की सुरू केला आहे व्यवसाय म्हणजे शेवट केलाच पाहिजे. आपल्यामध्ये धडसोड जी वृत्ती असते ना ती खूप असते. सुरू करतो आपण मध्येच सोडतो, सुरू करतो आपण मध्येच सोडतो. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपली जी क्षमता जी असते ना, शारीरिक, मानसिक, आर्थिक, ती एका ठिकाणी इन्व्हेस्ट होत नाही, ती अशी डिवाईड होते. त्याच्यामुळे आपलं सगळं वेळ वाया जातो. आयुष्य कळत नकळत बरबादीकडे वळतं. त्यामुळे ना जो निर्णय घेतलाय त्या निर्णयावरती ठाम राहता आलं पाहिजे. बघा ना, इतरांमध्ये इतर जे आहेत गुजराती, मारवाडी, त्यांच्यामध्ये किती चिकाटी असते ना. एकदा सुरू केलं की ते ठाम असतात त्या निर्णयावरती. हा मान्य, आपल्याकडे गॉडफादर नसतो, आपण स्वतः सुरू केलेलं असतं, छोट्याशा शून्यातून विश्व निर्माण केलेलं असतं, काही बॅकअप नसतं. तरीसुद्धा जिद्द आणि चिकाटी असेल ना तर त्या जोरावर आपण हळूहळू का होईना पुढे जाऊ शकतो. अडचणी भरपूर येतील. अडचणींना पर्याय नाही. अडचणी आपल्याला एवढ्या येतील ना की आपण विचारही नाही करू शकणार. कारण आपण पहिल्यांदाच करत असतो ना, आपल्याला व्यवसायाचा अनुभव नसतो आणि आपण कधी व्यवसाय केलेलाही नसतो किंवा आपल्या आधीच्या पिढीमध्ये व्यवसाय नसतोही. आपणच कुठंतरी पहिलं पाऊल टाकलेलं असतं घरामध्ये, खानदानीमध्ये, की व्यवसायाकडे आपण वळत असतो. त्यामुळे मानसिकरित्या, सामाजिकरित्या खूप अडीअडचणी येऊ शकतात. पण व्यावसायिक म्हटलं ना त्याच्यामध्ये एक क्वालिटी भरभरून असली पाहिजे, माघार न घेण्याची. यश अपयश हे सुद्धा बऱ्याचदा आपल्या माघार घेण्यावर पण असतं. आपण सुरू केलेल्या गोष्टीमध्ये टिकून राहण्याची आपली क्षमताच नसते. त्यामुळे आपण बऱ्याचदा हारतो आणि माघार घेतो. हे जे गुण आहे ना आपल्यामध्ये, आपण असं विकसित केला पाहिजे की माघार न घेण्याचा. एकदा का आपल्याला सवय लागली ना आपल्या मनाला की माघार नाही घ्यायची, जे होईल ते होईल, होऊन काय होणार आहे, अपयशच येणार आहे ना. शेवटी तसं बघायला गेले ना आपलं आयुष्यसुद्धा अपयशीच आहे. कुठेतरी मृत्यू आपल्याला हरवतच असतो, आपण किती आयुष्यामध्ये जिंकलं तरी. मग काय हरकत आहे, जरी अपयश आलं तरी एवढं का निराश व्हायचं, एवढं का डिप्रेशनमध्ये जायचं. त्याला झटकायचं आणि जसे शक्य आपल्याला तसं पाऊल टाकत पुढे जायचं. शेवटी कितीही आपण जिंकण्याचा प्रयत्न केला तरी कळत नकळत मृत्यू आपल्याला हरवतच असतो. आणि आपण कितीही प्लॅन केले ना तर आपला प्लॅन एका क्षणामध्ये नाहीसा करण्याची ताकद असते मृत्यूमध्ये. तसंही हारणारच आहोत ना शेवटी आपण. मग व्यवसायात चढ उतार तर येणारच, हार जीत तर होत राहणार. मग छोट्या छोट्या गोष्टीवर माघार का घ्यायची. खरंच तळमळ वाटते, ज्यांनी खरंच पाऊल टाकलंय ना पुढे त्यांनी माघार घेऊ नये.